तर नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे किसान कृषी प्रदर्शन पुणे येथे। या ठिकाणी बघा वेगवेगळे जे काही स्टॉल आहेत यामध्ये आपण सगळ्यात अगोदर कृषी निविष्ठा या स्टॉलला व्हिजिट करणार आहोत। यानंतर दुसरा जो स्टॉल आहे ती आहे वाटिका आणि स्मार्ट फार्मिंग। यानंतर 3 नंबरचा स्टॉल आहे तो आहे कृषी यंत्र भाग ए। 4 नंबरच्या स्टॉल मध्ये आपण प्लास्टिक कल्चर आणि संरक्षित शेती। यानंतर 5 नंबरचा जो आपला या ठिकाणी स्टॉल आहे तो आहे पाणी व्यवस्थापन। नंतर 6 नंबर साधने व उपकरणे आणि खाली 7 नंबर इथे हरित दालन, 8 नंबर उद्योग आणि 9 नंबर जो आहे ऑटो पार्ट्स। या सर्व पार्ट्सची एक व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो सगळ्यात प्रथम आपण कृषी यांत्रिकीकरण या दालनाला या ठिकाणी भेट देऊयात। या ठिकाणी बघा विविध प्रकारचे कृषी यांत्रिकी उपकरणे या ठिकाणी ठेवलेले आहेत। या ठिकाणी रोटाव्हेटरचे वेगवेगळे टाइप्स आहेत। वेगवेगळ्या प्रकारामध्ये या ठिकाणी तुम्हाला रोटाव्हेटर या ठिकाणी पाहायला दिसत आहेत। तर या ठिकाणी बघा स्वान ॲग्रो या नावाची कंपनी आहे। आता या ठिकाणी बघा इथे देखील जगज्जीत हा या ठिकाणी एक इक्विपमेंट आहे। पुढे या ठिकाणी याच कंपनीचे याच स्टॉलचे विविध प्रकारची उपकरणे आपण या ठिकाणी पाहू शकता। जगज्जीत सिन्स 1983 जगज्जीत ही एक कंपनी आहे। जगज्जीत ग्रुप यांचा हा या ठिकाणी स्टॉल आहे। मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी यांचे वेगवेगळे जे काही उपकरणे आहेत त्यांनी या ठिकाणी लावलेली आहेत। ओके, या ठिकाणी बघा जो पुढचा स्टॉल आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सीड कम फर्टिलायझर ड्रिल आहे। या ठिकाणी खत आणि पेरणी यंत्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तसेच या ठिकाणी पुढे हार्वेस्टर देखील त्यांचं या ठिकाणी आहे। खूप मोठा स्टॉल असा जगज्जीत यांनी या ठिकाणी लावलेला आहे। थ्रेशर पण या ठिकाणी आहे। आता या ठिकाणी मित्रांनो पुढचा जो स्टॉल आहे या ठिकाणी कंबाईन हार्वेस्टर देखील आहे। पानेसर या ठिकाणी या कंपनीचं या ठिकाणी हार्वेस्टर आहे। मित्रांनो खूप अलोट गर्दी अशी या कृषी प्रदर्शनाला आहे। 2025चं जे काही कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे खूप शेतकऱ्यांचा प्रतिसाद अतिशय भयानक आहे। या ठिकाणी बघा लोहोल या ठिकाणी कंपनीचं या ठिकाणी इथे एक उपकरण त्यांनी ठेवलं आहे। तसेच या ठिकाणी बघा हायड्रॉलिक नांगर तुम्ही पाहू शकता विविध प्रकारचे। तसेच रोटरी टिलर आहे म्हणजेच रोटाव्हेटर पण आहे या ठिकाणी पॉप्युलर रोटरी टिलर। ओके, डिस्क हॅरो पण आहे या ठिकाणी बघा। तर ही भूमी ॲग्रो नावाची कंपनी आहे त्यांचा हा स्टॉल आहे। आता पुढे देखील विविध प्रकारचे अवजारे आहेत, उपकरणे आहेत। बंड फॉर्मर आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पुढे देखील विविध प्रकारचे उपकरणे या स्टॉलला आपण या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी कल्टिवेटर पण दिसत आहे। पुढे रोटाव्हेटर देखील बघा या ठिकाणी दिसत आहे आणि सीड कम फर्टिलायझर ड्रिल पण आहे। ओके, मल्टीक्रॉप यूज साठी या ठिकाणी विविध प्रकारचे उपकरणे आहेत। या ठिकाणी देखील इथे एक स्ट्रॉ रिपर देखील आपण या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो बघा अशा प्रकारे या कंपनी देखील विविध प्रकारचे त्यांचे रेंजमध्ये अवजारे उपलब्ध करून दिलेली आहेत। पुढे एक्स ॲग्रो मित्रांनो कंपनी आहे। एक्स ॲग्रो या कंपनीने त्यांचे विविध शेतीविषयक सॉ असेल, त्याचबरोबर विविध ब्रश कटर असेल, अशा प्रकारची उपकरणे या ठिकाणी अरेंज केलेली आहेत। विविध प्रकारची अवजारे या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी अरेंज केलेली आहेत। तर आता या ठिकाणी जो त्याच स्टॉलला एक्स ॲग्रोच्या स्टॉलला या ठिकाणी विविध प्रकारचे आणखी उपकरणे आहेत। पुढे या ठिकाणी तुम्ही चाफ कटर पाहू शकता। ओम लक्ष्मी चाफ कटर या ठिकाणी ओम लक्ष्मी नावाची जी कंपनी आहे त्यांचा स्टॉल आहे। या ठिकाणी विविध प्रकारचे चाफ कटर्स त्यांनी अवेलेबल केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। ओके,
आता पुढे आहे आशिष इंडस्ट्रीज, यांचे देखील या ठिकाणी जे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्यांचं जे उपकरण आहे यामध्ये विविध प्रकारचे HP मध्ये ते या ठिकाणी मिनी जी काही त्यांची दाल मिल आहे त्यांनी या ठिकाणी आपल्याला लावलेली दिसत आहे. ओके, आता पुढचा जो स्टॉल आहे यामध्ये एमएन ॲग्रो इंडस्ट्रीज यांचे प्रीमियम क्वालिटी रेंज आहेत. एमएन ॲग्रो इंडस्ट्रीजच्या विविध प्रकारच्या उपकरणांचा या ठिकाणी बघा विडर तुम्हाला दिसत आहे, पॉवर विडर आहे या ठिकाणी. त्याचबरोबर इथे पुढे नॅचरल ज्यूस करण्यासाठी मशीन आहे त्यांची. तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. या ठिकाणी तुमचं या ठिकाणी लिफलेट देखील तुम्हाला दिसत आहे. पुढे या ठिकाणी सुकून सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा स्टॉल आहे. या ठिकाणी यांचे विविध उपकरणे आपण या ठिकाणी पाहू शकता. ट्रॉली या ठिकाणी त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे. ओके, 1,77,000 रुपये एवढी MRP आहे. विविध प्रकारच्या ट्रॉलीज आपण या ठिकाणी पाहू शकता. आता पुढे जी कंपनी आहे ती आहे अन्सी ॲग्रो प्रोडक्ट्स. यामध्ये त्यांनी देखील विविध प्रकारचे विडर्स, पॉवर विडर त्यांनी अवेलेबल केलेले आहेत. ओके, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चाफ कटर देखील आहे. बाकीचे देखील वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणे या ठिकाणी कंपनी देखील विविध प्रकारचे त्यांचे जे काही सिलेजशी संबंधित आहेत, सिलेज मेकिंग शी संबंधित ही कंपनी आहे मित्रांनो. गायीसाठी किंवा दुभत्या जनावरांसाठी सिलेज खूप महत्वाचं असतं. मग सिलेज मेकिंगची विविध प्रकारचे या ठिकाणी प्रोसेस तुम्ही पाहू शकता. आता पुढे जो स्टॉल आहे या ठिकाणी यंत्र IIT बॉम्बे यांचा हा स्टॉल आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा तुम्ही IIT चे विद्यार्थी देखील पाहू शकता. IIT चे विद्यार्थी या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. विविध प्रकारची उपकरणे त्यांनी देखील या ठिकाणी अरेंज केलेली आहेत. ओके, या ठिकाणी बघा ओनियनशी संबंधित म्हणजे कांद्याशी संबंधित काही या ठिकाणी उपकरण IIT च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे. यानंतर मित्रांनो बघा पुढचा स्टॉल आहे बळीराजा ॲग्रोटेक. F530 नंबर स्टॉल आहे. यांनी देखील त्यांचे या ठिकाणी विविध प्रकारचे अवजारे, मिनी अवजारे या ठिकाणी उपलब्ध केले आहेत. बळीराजा कोळपणी यंत्र त्यांनी या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. ओके, या ठिकाणी अरेंज केलेलं आहे. इथे देखील त्यांनी स्प्रेअर अवेलेबल केलं आहे. विविध प्रकारचे उपकरणे या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके, बळीराजा तिफन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके, आता पुढे याच नंतर इझी लाईफ एंटरप्राइजेस ही जी कंपनी आहे यांचा स्टॉल आहे. यांनी या ठिकाणी मोटो कार्ट म्हणजे या ठिकाणी अवेलेबल केला आहे, जे की शेतीमधील जो तयार उत्पादित माल आहे तो वाहून नेण्यासाठी खूप उपयुक्त असं आहे. इथे देखील तेच, परंतु त्याची जी ही आहे साईज आहे ती लहान आहे. या ठिकाणी तुम्ही रोटाव्हेटर पाहू शकता. या ठिकाणी रायना ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे, यांचा हा स्टॉल आहे. ओके, तुम्ही देखील या ठिकाणी 1,58,000 एवढी याची प्राइस आहे. 1,82,000 मूळ किंमत आहे, परंतु ती कमी करून आज खास 1,58,000 रुपयामध्ये हे तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके, इथे देखील आहे 96,000 एवढी प्राइस आहे. या ठिकाणी हायड्रॉलिक नांगर देखील मित्रांनो तुम्ही पाहू शकता. पॅडी स्पेशल रोटावेटर या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केले आहेत. रिव्हर्सिबल फ्लो अवेलेबल केले आहेत. ओके, इथे देखील बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पुढचा जो स्टॉल आहे या ठिकाणी पेरणी यंत्र अवेलेबल केलेलं आहे. ओके, पॉवर विडर देखील आहे. स्वदेश नावाची ही जी कंपनी आहे. ओके, मल्टी यूज या ठिकाणी विविध प्रकारची उपकरणे, आधुनिक उपकरणे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता. तर असेच आपण पुढील महत्वपूर्ण व्हिडिओ देखील अशाच याच युट्यूब चॅनल अपलोड करणार आहोत. या ठिकाणी नंतर मुद्राज ग्रुप इंजिनिअरिंग म्हणून कंपनी आहे, त्यांचा हा स्टॉल आहे.
त्यांनी देखील ऍग्रिकल्चरशी रिलेटेड विविध उपकरणे या ठिकाणी अरेंज केलेली आहेत. ओके, तुम्ही या ठिकाणी त्यांची माहिती बघू शकता. मुद्राज ग्रुप. ओके, आता यानंतर पुढे पाहू शकता या ठिकाणी विविध प्रकारची धरती इंडस्ट्रीज नावाची जी कंपनी आहे त्यांचा स्टॉल आहे. त्यांनी देखील विविध प्रकारची उपकरणे या ठिकाणी अरेंज केलेली आहेत. या ठिकाणी पापड मेकिंग मशीन, त्याचबरोबर आटा चक्की, असे विविध प्रकारची उपकरणे त्यांनी अरेंज केलेली आहेत. ओके, शुगर केन ज्युसर देखील आहे. तर मित्रांनो, अलोट गर्दी या प्रदर्शनाला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. पुढे आहे बघा, वसुधा ॲग्रो या कंपनीने देखील विविध प्रकारची त्यांची अवजारे अरेंज केलेली तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी बघा, पुढे हे स्प्रेयरचं देखील काम करणारं उपकरण आहे. पुढे या ठिकाणी बघा, इथे देखील एक तुम्ही उपकरण पाहू शकता. हे कोळपणी यंत्र तुम्ही पाहू शकता. ओके, पुढे आहे ओमकार मशीन्स टूल्स प्रायव्हेट लिमिटेड. यांनी देखील यांची या ठिकाणी विविध प्रकारची उपकरणे अरेंज केलेली आहेत. ओके, या ठिकाणी बघा, शीट मेटलच्या संबंधित ही उपकरणे या कंपनीने या ठिकाणी अवेलेबल केलेली आहेत. प्रीमियम क्वालिटी शीट मेटल या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता. शीट मेटलशी संबंधित ही कंपनी आहे. ओके मित्रांनो, अशाच पुढील अपडेटसाठी तुम्ही जर आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता या ठिकाणी पुढे बघा, विविध प्रकारचे स्पेअर पार्ट बनवणारी अस्तार ॲग्री इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या ठिकाणी बघा, जे काही स्पेअर पार्ट आहेत, ब्लेड आहेत, तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात विविध साईज मध्ये. ओके, या ठिकाणी बघा, इंडियाज लिडिंग रोटावेटर ब्लेड्स अँड फार्म इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी कंपनी आहे. या ठिकाणी बघा, त्यांचं लिफलेट देखील आहे आणि आपल्याला माहिती देखील ते सांगत आहेत की वेगवेगळ्या साईज मध्ये जे काही ब्लेड्स आहेत त्या या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके, तर निश्चितच मित्रांनो, आपण पुढे देखील अशीच माहिती या ठिकाणी अपलोड करतच राहणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर या ठिकाणी उपलब्ध होतील. मित्रांनो, तुमच्या याबाबत काही अडचण शंका काय असेल तर तुम्ही निश्चितच कमेंट करू शकता, कारण संपूर्ण माहिती आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यांचे लिफलेट्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. या ठिकाणी स्वदेश ग्रुप नावाची कंपनी आहे. त्यांचं या ठिकाणी बघा, उपकरणे त्यांनी अरेंज केलेली आहेत. बघू शकता या ठिकाणी बघा, स्वदेश शिडर मशीन आहे. या ठिकाणी त्यांची तुम्ही माहिती ब्रॉशर देखील या ठिकाणी बघू शकता. लिफलेट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर देखील दिलेला आहे. ओके, या ठिकाणी बघा, पुढे आणखी या ठिकाणी उपकरणे आहेत. गव्हर्नमेंट अप्रूव्ड सबसिडी देखील या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. या ठिकाणी बघा, कस्टमाइज्ड फार्मिंग सोल्युशन्स म्हणजे लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स गुजरात यांचे या ठिकाणी उपकरणे अरेंज केलेली आहेत. या ठिकाणी डिस्क हॅरो देखील तुम्ही बघू शकता. रोटावेटर देखील आहे. ओके, बंड मेकर आहे, डिस्क बंड मेकर आहे. विविध प्रकारचे यांत्रिक उपकरणे आहेत मित्रांनो. या ठिकाणी रोटावेटर 6 फूट जी काही त्याची लांबी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढे विविध प्रकारचे डिस्क हॅरो देखील उपलब्ध केलेले आहेत. मित्रांनो, मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये खूप नवनवीन प्रकारचे उपकरणे आले आहेत. खूप क्रांती या ठिकाणी झाली आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, या ठिकाणी देखील डिस्क हॅरो आहे, बघू शकता तुम्ही. यांच्याशी तुम्हाला डीलर घ्यायचे असेल तर तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे, तो तुम्ही त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. ओके, आता या ठिकाणी पुढे देखील बघा, फील्ड किंग नावाची कंपनी आहे, यांचा स्टॉल आहे. त्याने देखील त्यांची उपकरणे या ठिकाणी अरेंज केलेली आहेत. रोटावेटर आहे या ठिकाणी. परत यांचं या ठिकाणी विविध प्रकारचे रेंज मध्ये 69,999 रुपये किंमत या ठिकाणी आहे.
मेळा ऑफर, आजच्या दिवस ऑफर म्हणून त्यांनी या ठिकाणी विविध प्रकारच्या अवजारावर देखील सूट दिलेली आहे. आता श्री गणेश इंडस्ट्रीज म्हणून आहे या ठिकाणी, त्यांचे देखील विविध प्रकारचे उपकरणे या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहेत विविध रेंजमध्ये. बघा या ठिकाणी चाफ कटर तुम्ही पाहू शकता. पुढे बघा पुढे देखील दुसरा स्टॉल आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या बिअरिंग्स, IMB बिअरिंग नावाची जी काही कंपनी आहे त्यांचे स्टॉल आहे. विविध प्रकारच्या बिअरिंग्स साईज मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता पुढे जो स्टॉल आहे तो आहे DPR इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स या कंपनीचा स्टॉल आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या इंडस्ट्रियल जे काही प्रोडक्ट्स आहेत ते तयार करण्यासाठी या ठिकाणी त्यांचे उपकरणे त्यांनी अरेंज केलेली आहेत. ओके, आता यानंतर पुढे सुपर ॲग्रो नावाची जी काही कंपनी आहे, या कंपनीने या ठिकाणी त्यांचं बेलर या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ॲग्रिकल्चर ट्रेल्ड स्प्रेयर त्यांनी अवेलेबल केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे. बघू शकता. तर याचे जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. पुढे सह्याद्री फार्म मशिनरी जी कंपनी आहे, सह्याद्री यांचं या ठिकाणी स्टॉल आहे. त्यांनी देखील अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी बघा सह्याद्री फार्म मशिनरी यांचं जे काही स्प्रेयर आहे, ट्रेल्डर स्प्रेयर आहे, तुम्ही पाहू शकता. त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांचा स्टॉल अरेंज केलेला आहे. आता पुढे जे आहे ते आहे समर्थ इंजिनिअरिंग पुणे यांची जी कंपनी आहे त्यांचा स्टॉल आहे. या ठिकाणी कृषीदूत नावाचं पॉवर विडर त्यांनी अवेलेबल केलेलं आहे. ओके, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कृषीदूत नावाचं हे पॉवर विडर आहे, समर्थ इंजिनिअरिंग. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे विविध रेंजमध्ये, आता या ठिकाणी बघा तेच आहे पॉवर विडर, त्या ठिकाणी विविध कस्टमर त्या ठिकाणी त्यांची विचारणा करत आहेत, त्यांची किंमत विचारत आहेत. ओके, त्यानंतर पुढे जो स्टॉल आहे तो आहे इंडो स्मिथ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा स्टॉल आहे. त्यांचं देखील उपकरण त्यांनी अरेंज केलेले आहेत. समर्थ पब्लिकेशन्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर पुढे त्यांनी त्यांचे ICR ICRP ऑन फार्म इम्प्लिमेंट्स अँड मशिनरी MPKV राहुरीचा हा स्टॉल आहे मित्रांनो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जे काही FMP डिपार्टमेंट आहे, कृषी अवजारे व उपकरणे बँक, त्यांचं जे काही डिपार्टमेंट आहे कृषी विद्यापीठाचं, त्यांनी देखील या ठिकाणी त्यांचे विविध प्रकारचे जे काही संशोधन आहेत ते या ठिकाणी अरेंज केलेली आहेत. मित्रांनो पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी तुम्ही रोटाव्हेटर पाहू शकता. कंपनी आहे जल ऑटो प्रायव्हेट लिमिटेड. त्यांनी देखील विविध रेंजमध्ये त्यांचे रोटाव्हेटर्स या ठिकाणी अरेंज केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. पुढे आता या ठिकाणी बघा श्री मारुती ॲग्रीटेक लिमिटेड यांचं या ठिकाणी मारुती ट्रॅक्टर तुम्ही पाहू शकता. लिफलेट बघून घेऊ शकता. अशा प्रकारे आता पुढचा जो स्टॉल आहे बघा, या ठिकाणी निर्मल प्रोडक्ट्स यांचा स्टॉल आहे. यांचे देखील या ठिकाणी वेगवेगळे प्रोडक्ट्स, स्पेअर पार्ट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके, तर बघा आता आपण जाऊयात पुढच्या स्टॉलकडे. या ठिकाणी पुढचा स्टॉल आहे तर तो आहे वर्धमान ॲग्रो मशिनरी यांच्या वेगवेगळ्या प्रकारची उपकरण आहेत. पुढे बघा बल्कार 9500 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मित्रांनो यांच्याशी संपर्क करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघा जे काही कार्तिक ॲग्रोजेशी वाशिम आहे यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. ओके, हाय लँडर बल्कार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पुढे देखील बघा कृषी यांत्रिक उपकरणामध्ये
एम फार्म नावाची कंपनी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी त्यांनी देखील त्यांचे रोटावेटर या ठिकाणी अरेंज केलेले आहेत. त्यांच्याशी बघा डिस्कस करताना शेतकरी दिसत आहेत. खूप अलोट गर्दी ते या ठिकाणी मित्रांनो कृषी प्रदर्शनाला यावर्षी झालेली आहे. खूप शेतकऱ्यांचा प्रतिसाद अगदी अगदी उत्तम या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळेल. ओके. आता पुढे गेल्यानंतर ही जी एस नावाची जी कंपनी आहे यांचे या ठिकाणी ट्रॅक्टर तुम्ही पाहू शकता. जी विड्थ आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे. ट्रॅक्टरचा डेमो या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो पुढचं जे त्यांचं ट्रॅक्टर आहे तुम्ही या ठिकाणी त्यांचं ट्रॅक्टर देखील पाहू शकता. त्यांची विविध उपकरणे देखील त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे अरेंज केलेली आहेत. आता यानंतर जो पुढचा स्टॉल आहे या ठिकाणी बघा हार्वेस्टर तुम्हाला दिसत आहे. तर विविध शेतकरी त्यांच्याशी चर्चा देखील करतात, त्यांच्यासोबत डील देखील करतात, डीलर देखील करतात. विविध प्रकारचे या ठिकाणी बिझनेसमन देखील उपलब्ध असतात. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होत असते. कारण भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हणून आपल्या पुण्यामध्ये आहे. मित्रांनो आपण जे म्हणतो पुणे तिथे काय उणे ते अगदीच बरोबर आहे मित्रांनो. कारण खूप मोठ्या प्रमाणात अशी अलोट गर्दी या कृषी प्रदर्शनाला आपण पाहू शकता. यानंतर बघा ऑटोनॉक्स ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड यांची ही कंपनी आहे. यांचं ट्रॅक्टर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यांचे जे या ठिकाणी जे ऑफिसर आहेत ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बाबत विविध प्रकारची माहिती या ठिकाणी सांगताना आपण दिसत आहेत. आता या ठिकाणी पुढे बघा परफेक्ट सॉलिंग वर्क पॉवर या ठिकाणी कंपनी आहे. यांची देखील या ठिकाणी कृषी यांत्रिक उपकरणे तुम्ही पाहू शकता. स्पेअर पार्ट देखील आहेत या ठिकाणी अवेलेबल केलेले विविध प्रकारचे उपकरणे सेल्फ प्रोपेल्ड रिपर पॉवर विडर या ठिकाणी पाहू शकता. शेतकऱ्यांची खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी या ठिकाणी बघा विविध प्रकारचे डिस्क हॅरो मिस्ट्रो ही जी कंपनी आहे मिस्ट्रो अॅग्रो इंडस्ट्रीज यांनी या ठिकाणी डिस्क हॅरो त्याचबरोबर इतर आणखी उपकरणे या ठिकाणी अरेंज केलेली आहेत. नंतर टोर्नॅडो स्प्रेयर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. टोर्नॅडो 600 लिटर कॅपॅसिटीचं हे स्प्रेयर आहे. त्यांनी या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. ओके. त्यानंतर ग्रीनलँड कंपनी आहे. त्यांचे देखील विविध प्रकारचे अवजारे आहेत. या ठिकाणी बघा रोटावेटर आहे, डिस्क हॅरो आहे. ओके. नंतर पेरणी यंत्र आहे, खत पेरणी यंत्र आहे, सिलिकॉन फर्टिलायझर ड्रिल आहे. विविध प्रकारच्या रेंजमध्ये या ठिकाणी त्यांनी अरेंज केलेलं आहे. ओके. आता यानंतर पुढे आणखी जी पुढची कंपनी आहे अमन इंडस्ट्रीज अमन ॲग्रो यांचा स्टॉल आहे. मित्रांनो त्यांनी देखील त्यांचे विविध प्रकारचे रेंजमध्ये उपकरणे या ठिकाणी अवेलेबल केलेली आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यांचे जे काही ऑफिसर्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला माहिती देताना दिसत आहेत. तुम्हाला या ठिकाणी स्पेशल ऑफर देखील यावर दिलेली आहे खास या एक्झिबिशनसाठी. ओके. बघा यांचे विविध जे काही उपकरणे आहेत ते या ठिकाणी अरेंज केलेली आहेत. अमन इंडस्ट्रीज ही जी कंपनी आहे त्यांचा हा स्टॉल आहे. ओके. चला मित्रांनो आता पुढे जाऊयात. आपण पुढच्या स्टॉलकडे बघूयात. इथे काय आहे तर इथे देखील बघा जे काही स्प्रेयर आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके. आता पुढे या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारे अरेंजमेंट विविध उपकरणांची केलेली आहे. तुम्ही पाहू शकता विविध प्रकारची जी उपकरणे आहेत ट्रॉली आहे, या ठिकाणी विडर आहे, पॉवर विडर आहे. विविध प्रकारच्या रेंजमध्ये विविध उपकरणे या ठिकाणी या कंपन्यांनी अवेलेबल केलेली आहेत. मिनी विडर, मिनी पॉवर विडर, ओके, मिनी कल्टिवेटर अशा विविध प्रकारची उपकरणे तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतात. तुम्ही पाहू शकता विविध शेतकरी त्यांच्याशी चर्चा देखील करताना
आपण पाहू शकता. या ठिकाणी विविध उपकरणे देखील त्यांची आहेत. या ठिकाणी बघा मित्रांनो, शुगर केन हार्वेस्टर तुम्ही पाहू शकता. शुगर केन हार्वेस्टर या ठिकाणी अरेंज केलं आहे. ओके, अशा प्रकारे हे शुगर केन हार्वेस्टर. यानंतर सिम्पसन्स जी कंपनी आहे त्यांचं या ठिकाणी बघा इंजिन तुम्ही पाहता. त्याची इतर बाकी जी काही उपकरणे आहेत त्यांनी या ठिकाणी अरेंज केलेली आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी कल्टिव्हेटर देखील आपल्याला दिसत आहे. ओके, आता यानंतर पुढे देखील बघा या ठिकाणी तुम्ही रोटाव्हेटर आहे हे या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, रोटाव्हेटर खूप जास्त प्रमाणामध्ये विविध कंपन्यांनी विविध रेंजमध्ये या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहेत. ट्रॅक्टर माउंटेड रोटाव्हेटर आहे. या ठिकाणी बघा पाहू शकता. डीके चॅम्पियन या ठिकाणी जो मॉडेल आहे, या ठिकाणी ट्रॅक्टर देखील आहे बघा. ट्रॅक्टरचं देखील या ठिकाणी माहिती हे शेतकऱ्यांना देताना तुम्हाला या ठिकाणी त्यांचे ऑफिसर्स या ठिकाणी दिसत आहेत.